पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशातच पुण्यातील येरवडा भागातील एका IT कंपनीतील महिलेवर मित्राने जीवघेणा हल्ला केलाय। ही घटना 7 जानेवारीला घडली आहे। पुण्यातील IT कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून ही महिला कार्यरत होती। शुभदा पोदारे असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे। आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती समोर आली आहे। कंपनीच्या पार्किंग मध्ये तिच्याच मित्राने हाताच्या कोपऱ्यावर धारधार शस्त्राने वार केला। हा घाव इतका गंभीर होता की शुभदाचा उजवा हात तुटला। त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे। WNS कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती। सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते। 9:15 वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।